यावर्षी कशी कामगिरी असणार नयन दरेकरची ॲज अ यष्टीरक्षक आणि त्याचबरोबर एक बॅटर म्हणून. समोर गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती अनिकेतला पाहतोय. अनिकेत आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहताय तर एक अनिकेत आपण गोलंदाजी मार्कवरती पाहताय. अगदी पहिलं षटक पहिले 2 षटक मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या असतील. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात असतील. तर नंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला एक खेळाडू फ्लाय स्लिपला, एक फाईन लेगला, एक अगदी आपण पाहताय गलीमध्ये, एक कव्हर्समध्ये 30 यार्ड सर्कलच्या जर बाहेर विचार केला एक लॉंग ऑनला, एक अगदी काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक डावखऱ्या हाताच्या फलंदाजा विरोधात, तर एक जर विचार केला अगदी पंचांच्या जे लेग पंच असतात त्यांच्या अगदी बाजूलाच एक क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात करण्यात आल्यात अशी व्यूहरचना आखण्यात आली आहे अनिकेतच्या माध्यमातून. एक डावखऱ्या हाताचा फलंदाज अगदी विस्फोटक फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव नयन दरेकरसाठी अनिकेतचा पहिला बॉल. इथे होतीये पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पंचांचा डिसिजन आलाय. मॅच होईल इथून स्टार्ट. अनिकेत आणि समोर असेल नयन दरेकर. पहिलाच बॉल अनिकेतचा. पंचांच्या उजव्या बाजूने आपण त्याला पाहताय गोलंदाजी मार्क वरती. इथे हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपील केली जाते 22च्या स्वरूपात. इथे धाव पूर्ण केली जाणार का? रनआउटची दाट संधी तिथे निर्माण झालेले. श्री गणेशा झालाय मुगाई माता मुक्पे संघाचा. लेग बाईज आहे. बॅट कट आहे. थँक्यू सर. एक धाव इथे सहज पूर्ण केली जाते. या एका धावेने श्री गणेशा झालाय मुगाई माता मुक्पे संघाचा. एक धाव फलकावरती लगावली गेली आहे. शांत आणि संयमी खेळ आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिलंच बॉल इथे टाकण्यात आलंय. अनिकेत टू अनिकेत असे आता समीकरण असेल. अनिकेतने आता साईड चेंज केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने एक उजव्या हाताचा फलंदाज तिथे आलाय. चला टाइम तुमच्याकडे कमी असेल. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी असेल. अनिकेतचा हा बॉल फटका अप्रतिम आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार आलाय. हा विकेपीएल मधला दर्जेदार चौकार. देऊया संधी डीजे मास्टरला.
इथे फटका अप्रतिम आहे. कव्हर्स रिजन मध्ये खेळायचा होता. फटका चाललाय ऑन साईडला. लॉंग मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, त्याला अडवता येणार नाही. काऊ कॉर्नर मध्ये त्या चेंडूला अडवण्यात येईल. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एकूण धावा लगावल्या गेल्यात बिनबाद 14. देऊयात ब्रेकमध्ये संधी डीजे मास्टरला. अनिकेतसाठीचा हा बॉल अगदी उचली घेतली. या बॉलने गुड लेंथ वरती हिट केल्यानंतर अगदी या बॉलला उचली मिळाली आहे. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अप्रतिम कामगिरी पाहतोय आपण गुड्डू भोईरची. गुड्डूचा जर विचार केला पलसदरीच्या मैदानावरती आपण ही VKPL होण्याआधी वारंवार त्याला प्रॅक्टिसला पाहिलंय, त्यामुळे मला सुद्धा त्याची गोलंदाजी माहिती आहे. अप्रतिम गोलंदाजी राहतीये. ज्या प्रकारचा खेळाडू आहे, अगदी उंचखोरा खेळाडू, आणि जेव्हा जम्प करतो आणि बॉल रिलीज करतो अगदी त्याला नॅचरल बाउन्स मिळतो या विकेटवरती. गुड्डूचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडूनी घेतली आहे फिरकी. किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार पाहणं गरजेचं असेल. चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातील. अगदी शांत आणि संयमी खेळ इथे पाहतोय. 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने जर विचार केला 16 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. दोन्ही संघांचा जर विचार केला अगदी मोठे मातब्बर खेळाडू या दोन्ही संघादरम्यान आहेत. गुड्डूचा हा बॉल हलक्या हाताने स्लोवर बॉल होता. झेल घेण्याची संधी पॉइंट क्षेत्रामध्ये. झेल ड्रॉप झालाय आणि केतचा. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही फलंदाजादरम्यान या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या बिनबाद 17. चांगली कामगिरी या दोन्ही फलंदाजादरम्यान. अशा चुका होणं शक्य नाहीये ते निर्वी दिविशा 11 चॅलेंजर्स संघाकडून. ही एक चुकी तुम्हाला महागात ठरू शकते या मॅच मध्ये, कारण की म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. एक झेल तुम्हाला किती महागात ठरू शकतं या पुढील येणाऱ्या 4 षटकांमध्येच तुम्हाला समजेल. आता डावखोऱ्या हाताचा फलंदाज असेल. समोर गोलंदाज आपण पाहताय गुड्डू भोईरला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा व्यूहरचना आखण्यात आली आहे. गुड्डूचा पुढचा बॉल. समोर फलंदाज असेल नयन दरेकर. नयनचा हा फटका स्वीप करायचं होता. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. मोठा फटका खेचायचा आहे नयनला, परंतु निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत जर गुड्डूचा जर विचार केला शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय गुड्डूला, कारण की त्याला माहिती आहे या विकेटवरती कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची आहे. सातत्यपूर्व या विभागामध्ये हा खेळाडू खेळ करत असतो. गुड्डूचा हा बॉल ड्राईव्ह करायचा होता समोरच्या दिशेमध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अप्रतिम खेळ पाहताय. तर मी विनंती करेन मुगाई माता संघाचे पुरस्कर्ते दिनेशजी कदम साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असे स्वागत या पर्वे 7 मध्ये. VKPL अप्रतिम दर्जेदार आयोजन आपण इथे पाहताय या संपूर्ण वासरीखोंडा विभागातील खेळाडूंकडून. इथे स्लोवर बॉल होता. ड्राईव्ह केले या बॉलला अगदी स्ट्रेट अलॉंग द ड्राईव्ह कार्पेट फटका इथे खेचलाय. फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. अशा चुक्या तुम्हाला महागात पडू शकतात या संपूर्ण मॅच मध्ये. एकूण धाव फलकाचा जर विचार
5 क्षेत्ररक्षक तैनात दिसतील. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय मिड विकेटला, एक स्क्वेअर लेगला, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय अगदी लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, तर एक क्षेत्ररक्षक आपण अगदी पाहताय कव्हर्स रिजनमध्ये. असे 5 क्षेत्ररक्षक तैनात करण्याचा मानस इथे सूरजने ठेवलाय. चांगली कर्णधार, चांगलं कॅप्टन्सी आपण इथे पाहताय या दोन्ही संघ या निर्वी दिविशा चॅलेंजर्स या संघाकडून. तर 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला गेलं एक फ्लाय स्लिपला, एक आपण क्षेत्ररक्षक पाहताय फाईन लेगला, एक पॉईंटमध्ये, तर एक अगदी समोर मिड ऑफ मध्ये. त्या अनिकेतसाठी हा बॉल अप्रतिम फटका आहे. झेल कॅरी केली जाणार का, पण तू चेंडू चाललाय सीमा रेषा पार, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आलाय हा दर्जेदार षटकार. देऊया पुनश्च एकदा या मुगाई माता मुक्पे संघाचे कर्णधार आहेत. कॅप्टन आता स्वतः इथे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. कोणत्या प्रकारची फलंदाजी होणार. सूरजचा हा बॉल अगदी स्लोवर बॉल होता. लाईन लेंथ पाहणं गरजेचं असेल. अवंतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळेल. दंडित करण्यात आलाय गोलंदाज सूरज याला. या एका अवंतर धावेने धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28. इथे फटका खेचायचा होता. पुन्हा एकदा लाईन लेंथ पाहणं गरजेचं असेल. अगदी उचली घेतली आहे या बॉलने. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सूरजच्या माध्यमातून आपण अगदी पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये अगदी कमबॅक करताना पाहतोय सूरजला निर्वी दिविशा चॅलेंजर्स या संघाकडून. सूरजचा हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. पूर्णपणे समाचार घेता आला नाहीये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी तिथे करणार नाहीये. एका षटकामध्ये लगातार 2 हादरे बसलेत ते मुगाई माते मुक्पा संघाला. अगदी कर्णधारालाच परत इथे तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. अप्रतिम कामगिरी आपण पाहतो. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरजला आपण पाहताय चांगली कामगिरी करतोय. नवनाथ आता सेकंड डाऊनच्या भूमिकेमध्ये इथे आलाय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. इथे फटका खेचायचा होता. यष्टीरक्षक तिथे पोहोचणार नाहीये. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल कॅरी करेपर्यंत तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धाव फलकावरती धावा लगावले गेल्यात ते 29. देऊया संधी डीजे
छत्रपती शिवाजी महाराजांचं एक त्यांच्या कारकिर्दीवरती लिहिलं गेलेलं गाणं त्यांनी प्रस्तुत केलंय. अगदी काय कारकिर्दी होती. या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये त्यांनी अगदी त्यांचं स्वराज्य स्थापन केलं. असे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गाणं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे. गौरवला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन इथे सज्ज झालाय. समोर फलंदाज असेल नवनाथ. सलामीसाठी गेलेला फलंदाज नयन दरेकर अजूनही विकेटवरती उभा आहे. किती धावा इथून बनवल्या जाणार या शेवटच्या येणाऱ्या 12 चेंडूंवरती. या इनिंग्समध्ये किती धावा धाव फलकावरती उभारल्या जाणार समोरच्या संघाविरोधात खेळत असताना. गुड्डूचा हा बॉल ड्राईव्ह करायचा होता. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव सहज पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल तिथे नवनाथने दिलेला. थांबवलंय त्याला नयनने. एका धावेच्या साह्याने 2 बाद 30 धाव संख्या एकूण धाव फलकावरती लगावली गेली. आता थोडंसं आपण जर विचार केला तिसऱ्या षटकानंतर जर धाव फलक जो आहे त्याची जी रणगती आहे ती अगदी स्लो झाली आहे. अगदी मोठे फटक्यांची गरज असेल. इथून 40 45 ते 50 धावा तुम्हाला इथे बनवाव्या लागतील. या मॅच मध्ये अगदी दुपारच्या सत्रामध्ये आपण वाटचाल केली आहे. ही संपूर्ण शृंखला खेळत असताना अगदी आपण या शृंखलेचा तिसरा दिवस इथे पाहताय. नयन दरेकर साठी हा गुड्डूचा हा बॉल अगदी अप्रतिम बॉल होता. शफल करून समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला होता. एक दर्जेदार फटका आला असता परंतु निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. नयनला सुद्धा माहिती आहे आता फटकेबाजी करावीच लागेल इथून जर इथे मोठी धाव संख्या उभारायची असेल. गुड्डूचा हा बॉल अप्रतिम फटका अगदी अंगाजवळ येऊन दिला या बॉलला. लेट कट केलेला परंतु एक धाव इथे सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल डेंजर एंड वरती. एकच धाव इथे मिळेल. नयन दरेकरला इथे परतावं लागेल. या एका धावेच्या साह्याने धाव फलकावरती एकूण धावा लगावल्या गेल्यात त्या 31. देऊयात संधी डीजे मास्टर नरेशला. निर्वी दिविशा चॅलेंजर्स या संघाकडून इथे फटका खेचायचा होता. चेंडू बॅटला ब्रश झाला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुन्हा एकदा चांगली कामगिरी आपण गुड्डू भोईरच्या माध्यमातून पाहताय. 31 धावा धाव फलकावरती आहेत आतापर्यंत. चांगली कामगिरी. तर मी विनंती करतोय नेहा 11 संघाच्या संपूर्ण खेळाडूंना जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण तिथे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जाऊन त्यांच्या पुरस्कर्त्यांना भेटायचे. टीम पुरस्कर्ते तिथे वाट पाहत आहेत. गुड्डूचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. वेगवान बॉल होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. तत्पूर्वी एकदा पूर्ण केली जाते. डेंजर एंड वरती थ्रो होता. एका धावेच्या साह्याने जर विचार केला 32 धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा मी कॉल देतोय नेहा 11 संघाच्या संपूर्ण खेळाडूंना की त्यांनी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जाऊन आपल्या पुरस्कर्त्यांना भेटायचे. चांगली मॅच इथे तुमच्या प्रेक्षकांच्या संपूर्ण भेटीला आली आहे. मुगाई माता मुक्पे आणि त्यांच्या विपक्षामध्ये
4 षटकांची समाप्ती झाली आहे. 34 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्या गेल्यात. इथे पाण्याची पूर्तता करायची आहे. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. वाजवी खेळ इथे समाप्त झालाय. शेवटची स्लॉग ओव्हर इथे पाहू शकताय तुम्ही. 34 धावा एकूण 10 फलकावरती आहेत. जी धाव गती पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळालेली ना, त्या एकूण जर विचार केला पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये जर विचार केला फक्त 7 पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला 21 धावा होत्या. त्यानंतर फक्त 13 धावा खर्च केल्या गेल्यात. अप्रतिम गोलंदाजी आपण इथे पाहताय. संपूर्ण निर्वी दिविशा चॅलेंजर्स या टीमकडून संपूर्णपणे मुगाई माता मुक्पे संघाच्या फलंदाजीला बॅटिंग क्रमला तिथे धावा बनवण्यामध्ये अपयशी ठरवून दिलाय. अगदी अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहताय. शेवटचं स्लॉग ओव्हर घेऊन इथे कोण सज्ज होणार पाहणं गरजेचं असेल. इथे आता किती धावा बनवल्या जाणार या शेवटच्या षटकामध्ये. जर आतापर्यंत जर मागच्या 2 दिवसांचा जर विचार केला 40 ते 50 धावा इथे एक सन्मानजनक स्कोर राहू शकते या विकेटवरती. ज्या प्रकारचा खेळ दुपारच्या सत्रामध्ये होतोय आतापर्यंत. नवीन गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती. प्रणयला आपण अगदी पाहताय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. अगदी जवळच्या एंड कडून ज्या एंड मधून सर्वाधिक धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत या संपूर्ण विभागाच्या या मॅचेस मध्ये या 2 दिवसांमध्ये. इथे फटका खेचलाय परंतु बघूयात झेल कॅरी केला जाणार का. आणि इथे झेल सहज कॅरी केला जातोय. गुड्डू भोईर त्या झेल खाली होता. आता खेळाडूच्या कलेला वाव देत असताना रोहिदासजी शिर्के यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. आपण पाहताय सन्माननीय रोहिदासजी शिर्के यांनी गोलंदाजाच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणलंय. योगेशच्या पारीचं झालं इथे अंत. पहिल्या चेंडूवरती अगदी हादरा बसलाय. 34 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्या गेल्यात. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल अक्षय पेरनेकर सरांकडून. प्रणय आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली आहे. इनॅट नंबर आपण अगदी आता पाहताय 6 वरती सज्ज झालाय फलंदाज वैभव. प्रणयचा हा बॉल अगदी खोलात टाकले. बॉलला ड्राईव्ह केले. तिथे स्वतः गुड्डू असेल लॉंग ऑफ मध्ये. तत्पूर्वी 1 धाव सहज पूर्ण केली जाते. या एका धावेच्या साहाय्याने जर विचार केला एकूण 10 फलकाचा तर 35 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्या गेल्यात. सन्माननीय अगदी आपण पाहताय रोहिदासजी शिर्के यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय गोलंदाजासाठी. प्रणयचा हा बॉल फटका खेचायचा होता ऑन साइडला. पंचांकडे अवांतर साठी वाईड साठी इथे दाद मागितली जाते. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत चांगली कामगिरी मागच्या 3 षटकांमध्ये अगदी आपण पाहताय. प्रणयचा हा बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे येईल. चेंडूने घेतली फिरकी. किती धावा इथे पूर्ण केल्या जाणार. दुसऱ्या धावेचा कॉल. डेंजर एंड वरती थ्रो. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल. आणि या एका धावेच्या साह्याने धाव फलकावरती धावा एकूण लगावल्या गेल्यात त्या 5 बाद 36. 36 धावा एकूण 10 फलकावरती लगावल्या गेल्यात. 5 गडी इथून बाद झालेत. मोठी फटकेबाजी इथून करावी लागेल तुम्हाला. अजूनही जर 40-45 धावा जर बनवायच्या असेल चला थोडे स्पीडअप करा. मुगाई माता मुक्पे संघ आपले फलंदाज आपण लगेचच पाठवायचे. आपण इथे पाहताय सन्माननीय देवीदासजी चव्हाण साहेबांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असे स्वागत. हरेश्वर याला आपण आता पाहताय इनॅट नंबर 6 इथे रवाना झालाय फलंदाजीसाठी.
अजूनही काही चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. किती धावा बनवणार. इथे फटका अप्रतिम आहे, अगदी सरळ समोरच्या दिशेने, परंतु पाहूया चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा संघर्षमयी क्षणी आलेला नवसंजीवनी देणारा हा षटकार. डोबी सरांना देऊयात तत्पूर्वी संधी इनिंग्स ब्रेक मध्ये डीजे मास्टर नरेश तुपेला. एवढंच काय, सिंहाचं कालीज आणि पोलादी छाती, मनगटाने मोजतो आम्ही तलवारीच्या पाती, असं अभिमानानं डरकारी फोडणारा इथे जमलेला प्रत्येक मावल्याचा महाराष्ट्र मान असला पाहिजे. स्वतःची मुलं तर कोणीही सांभाळतं हो, पण दीन दलितांची आणि अनाथांची मुलं सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकालांचा महाराष्ट्र मान असला पाहिजे. सौंदर्यावर तर कुणीही प्रेम करतं, पण कुष्ठरोगांच्या बुरथटलेल्या तलातावरती प्रेम करणाऱ्या बाबा आमटेंचा महाराष्ट्र मान असला पाहिजे. या सर्वांचा महाराष्ट्र मान आणि याच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना एक मानाचा मुद्रा देऊन मी शिवम लोभी पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत करतो. मॅच नंबर 1 ग्रुप डी आजच्या दिवसातील मॅच नंबर 3 आपल्या समोर आहे. एकीकडे आपण पाहताय अनन्या 11 मुक्पे आणि त्यांच्या विरोधात पाहताय आपण मुगाई माता मुक्पे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय निर्भय ध्रुविशा चॅलेंजर्स 11. प्रथम टॉस जिंकलाय मॅच मध्ये निर्वी दिविशा चॅलेंजर्सना आणि मुगाई माता मुक्पे टीमला सर्वप्रथम बॅटिंग करण्यास भाग पाडलं. टोटल धावसंख्या धावफलकावरती ती 44 45 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. नेहा 11च्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की देवा चव्हाण आपली वाट बघतायत.
45चा टार्गेट. अंतिम क्षणी धावा आल्या. हरेश लोभीच्या बॅटमधून एक फिनिशिंग टचेस मिळालेत मुगाई माता मुकपे टीमला. कॅप्टन मनोज कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहताय मुगाई माता मुकपे गतवर्षी रनर अपचा किताब आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम पहिला सामना. पहिलाच बॉल अतिशय वेगवान. दिशा देखील चांगली आहे. नवनाथच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकला जातोय. 45 वाचवत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार महत्वाचं योगदान राहणार आहे दोनही गोलंदाजांचं. इथून सुरुवातीपासून थांबवणं फार गरजेचं आहे कारण एक बॅलेन्स टार्गेट एक सन्मानजनक धावसंख्या आहे आणि ती वाचवत असताना प्रयत्न सुरुवातीपासून करणं फार गरजेचं आहे. बॉल नंबर 2 पॅड वरती आदळलाय. अंपायर कडे लाऊडली अपील. रायझिंग उचली घेत बॉल यष्ट्यांना मिस करतोय हेच सांगणं आमच्या ऑफिशियलचं आमच्यापर्यंत पोहोचते. निश्चित निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावरती बॉलर नवनाथनं फेकलेत. हेच हवंय कॅप्टन मनोज कदम यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये धावा वाचवण्यासाठी. नवनाथला तेच साध्य करायचं मैदानात. निर्धाव चेंडू हवेत. एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रू मध्ये मध्ये हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या मुगाई माता मुकपे टीमला. वन्स अगेन बॉलिंग ट्रॅक वरती नवनाथ. अकुटप्याचा बॉल हवेमध्ये. अनिकेत पाटील संघर्ष करतोय. अनिकेतनं पकडलं एक सुरेख कॅच. लागलाय पहिला धक्का. बॅट्समन दशरथ दुले हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. नवनाथचा बॉल जबरदस्त फटका. वॅकेन एरिया आहे. हवेमध्ये बॉल एक टप्पा घेत झालाय लॉंग लेगला. ऋतिकचे प्रयत्न रनआउटची संधी आणि इथे आता मात्र जबरदस्त फिल्डिंग अंतिम क्षणी आपण पाहताय.
अतिशय वेगवान पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नवनाथ या गोलंदाजाकडून. अनिकेत वरती जबाबदारी आहे ॲज अ कॅप्टन या स्पर्धेमध्ये. आता फार चांगलं खेळणं फार गरजेचं आहे. सर्वप्रथम कॅप्टनची भूमिका साकारत असताना अकुटप्प्याचा बॉल अनिकेत ठेवणार नाहीये. P1चा षटक वॅकेनियर डीप फाईन लेगला पाठवलाय बॉल. 1-2-3 टप्पा घेत बॉल चाललाय. फाईन लेगला 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. ओव्हर नंबर 2 मध्ये अनिकेत पाटील याच मैदानावरती सातत्यानं रांगलत आला खेळाडू. याच मैदानावरती प्रॅक्टिस करत सातत्यानं तालीम करत आला खेळाडू. परंतु आज स्वतःच्या मैदानावरती एक असा स्पेल फेकायचा आहे जिथून मजबूत अवस्थेमध्ये आपण पाहाल मुगाई माता मुकपे टीमला. गतवर्षी रनर अपचा किताब, त्यानंतर या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन मनोज कदम पुन्हा एकदा टीमचं प्रतिनिधित्व करत असताना पहिल्या सत्रामध्ये फार काही करू शकलेलं नाही. मित्रांनो सन्मानजनक धावसंख्या उभारले. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय 40-40 सरकार. जबरदस्त फटका फाईन लेगला पाठवलाय बॉल. 6 धावसंख्येसाठी येतोय हा रोमहर्षक षटकार. संदेश स्ट्राईक त्याला मिळाली नव्हती या मॅच मध्ये. नंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर काय देखणे फटके खेळतो. अगदी प्रॉपर टायमिंग न 2 षटकार तुम्ही पाहिलेत. पट्टीच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे की कृपया करून आपण पट्टीच्या बाहेर बसा. साईड स्क्रीनच्या बाजूला मी ज्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण पट्टीच्या बाहेर बसा प्लीज. येस, थँक्यू सहकार्य केल्याबद्दल सर्वांना विनंती आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो, या गोष्टींकडे आपण लक्ष द्या प्लीज. आविष्कार शिर्के बाहेर बसा प्लीज. कॅमेरामॅन पुंडलिक सिंगोले यांना विनंती की कॅमेरा आपण तिथे फिरवा. स्क्रीनवरती आपण दाखवा त्यांना जे आतमध्ये बसलेत त्यांना प्लीज. रोज कॉमेंटेटर खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल मनाच्या अंतकरणातून बोलत असतो की पट्टीच्या बाहेर आपण थांबा, अन्यथा आज आपण पाहिलं डिसिजन एक होताना. त्यामुळे कृपया करून सहकार्य करा. टॉस करण्यात या 40-40 सरकार. मनीष दादा यांना विनंती आपणच आले होते की टॉस करूयात. आपण देखील या कॅप्टन पाठवा लवकरात लवकर. प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टनला विनंती आहे नेहा 11 प्लीज लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी या. जबरदस्त फटका कव्हरला प्रतीक कदम. प्रयत्न जबरदस्त. 1 धाव वाचू शकत नाहीयेत. या 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावरती आपण पाहताय.
शुभम बेलोसे यांच्या नेतृत्वाखाली 40-40 सरकार आपण या वर्षीच्या हंगामामध्ये पाहत आहे. चला नेहा 11 टीमचा कॅप्टन देवा चव्हाण यांना अंतिम कॉल आहे की आपण आपला कर्णधार पाठवा, अन्यथा आयोजकांच्या वतीनं पॅनलाइज केलं जाईल. पाच मिनिटाचा अंतिम कालावधी दिला जाईल नेहा 11 टीमच्या कर्णधाराला, अन्यथा 5 धावांची पॅनल्टी. स्विचिटचा प्रयत्न अनिकेतचा, निर्धाव चेंडू, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने नवनाथच्या अगेन्स्ट जबरदस्त बॉलिंग राहिली आहे. नवनाथच्या अगेन्स्ट फार जास्त काही करू शकलेला नाहीये निर्वी दिविशा 11 संघ, परंतु या षटकामध्ये आक्रमण आपण पाहताय. अनिकेत पाटीलच्या विरोधात 2 लगातारचे षटकार तुम्ही पाहिलेत आणि त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या येते 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त बॉल गुडलेच्या स्पॉटवरती पिच केलाय बॉल. अनिकेतनं अंतिम क्षणी कमबॅक करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. प्रयत्न करावेच लागतात क्रिकेटच्या पटलावरती, न खचता न डगमगता स्वतःवरती विश्वास हा क्रिकेटच्या पटलावरती असणं फार अत्यंत महत्वाचं आहे आणि तेच प्रयत्न करतोय अनिकेत. 2 लगातारचे षटकार आल्यानंतर मागील 3 बॉलमध्ये तो 1 धाव खर्च करतोय. याच कारणास्तव धावसंख्या थांबली ती 20 त्या धावसंख्येवरती. 45चं लक्ष अजूनही 25 येथून बाकी आहेत. 19 बॉल 25चं इक्वेशन. अनिकेतचा बॉल दांडी गुल, महत्वाचा धक्का. कॅप्टन डिपार्ट मैदान सोडत असताना लागलाय महत्वाचा धक्का. क्षेत्ररक्षक पाहताय आणि टोटल आपण लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहताय. लॉंग ऑन मध्ये कॅप्टन मनोज कदम फिल्डिंग करतायत. लॉंग ऑफ मध्ये वैभव शेवाले, त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये देखील एक क्षेत्ररक्षण करतोय. त्यानंतर लॉंग लेग मध्ये अनिकेत पाटीलला तुम्ही पाहता. हे 5 सीमारक्षक. वेगवान बॉल, वॉट अ बॉल, रायसिंग डिलिव्हरी हाताळत असताना इट्स अफलातून बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये कोलात टाकलाय बॉल, बीट केलाय फलंदाजाला. जबरदस्त अपील तंत्राचा निश्चित वापर केलाय, परंतु अंपायर देखील फार चाणक्य आहेत. नेहा 11 टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय. बॅटिंग करावी लागेल 40-40 सरकारला या मॅच मध्ये. वॉट अ बॉलिंग, काय वेग प्रचंड होता या बॉलवरती. फलंदाज संदेशनं 2 षटकार जरूर लावले त्या मॅच मध्ये, परंतु कमबॅक केलंय नवनाथनं या षटकात. अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. हेच करायचंय. निर्धाव चेंडू हवेत. 17 बॉल 25चं इक्वेशन. प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. टप्प्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. बॅटची कडा 38 सर्कलला बॉल क्लिअर करतोय. बॉल फेकेल क्षेत्ररक्षक, तोपर्यंत धाव मिळते या बॉलवरती. फक्त आणि फक्त एकेरीनं धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या येते 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 3 विकेट लॉस. टीम निर्वी दिविशा 11 ला आपण पाहताय. जबरदस्त बॉलिंग करणं फार गरजेचं आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज.
नवना चाकू टप्प्याचा बॉल बॅटची कडा हरेश लोभी करणार नाहीये चुकी लागला आणखी एक महत्वपूर्ण धक्का बॅट्समन आउट कमांडीज फलंदाज सूरज लोभी मैदानाच्या आतमध्ये चला स्पीडअप करा प्लीज रिक्वेस्ट करतोय प्लीज कृपया करून आपण स्पीडअप करा सातत्यानं उल्लेख करायला भाग पाडू नका कारण ही स्पर्धा आपली आहे ही आपली स्पर्धा अभिमानाची आहे ही सन्मानाची स्पर्धा आहे आणि इथे मात्र तुमचं सहकार्य फार महत्वाचं आहे तब्बल 224 जणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि या सर्व खेळाडूंना मी मनापासून विनंती करेल की आपल्या सहकार्यानंच ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उभी राहिली या सर्व संघ मालकांमुळे सर्व काही शक्य झालं आणि या आयोजकांमुळे सर्व काही शक्य झालं आणि त्यांना साथ मिळणं ही प्रेक्षक वर्गाच्या आणि त्याच दरम्यान या सर्व खेळाडूंची फार महत्वाची गरज आहे पुन्हा विनंती करतोय येल्लो पट्टीच्या बाहेर जा प्लीज लॉंग ऑफ मध्ये प्लीज आयोजक तिथे येतील आणि तुमचा अपमान करतील त्यामुळे कृपया करून आपण येल्लो पट्टीच्या बाहेर जा प्लीज बघू नका आमच्याकडे प्लीज आपण येल्लो पट्टीच्या बाहेर जा प्रेक्षक वर्ग हा खऱ्या अर्थानं कोणत्याही स्पर्धेचा राजा आहे परंतु तुम्ही अशी गैरवर्तणूक करणार असाल तर कृपया करून दिलगिरी व्यक्त करतो आपण प्लीज बाहेर जा हर्षल आपणच तिथे आहात असं वाटतंय फुलटॉस बॉल चांगला फटका सूरज लोभीचा व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग बॉल फेकेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत मिळते इथे सिंगलला धावसंख्या हलवार पद्धतीने पुढे जात असताना धावसंख्या ती 22 धावा धावफलकावरती सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभार तुमची साथ असणं फार आम्हाला देखील गरजेचं आहे कारण प्रेक्षक हा कोणत्याही क्रीडा क्षेत्रामध्ये प्रेक्षक वर्ग हा खऱ्या अर्थानं कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो त्यामुळे जी पट्टी आपण लावली ती थोडी जपून ठेवा प्लीज रनअप मध्ये अडथळा नवनाथ फार चांगलं षटक फेकतो या मॅचच्या दृष्टिकोनातून नवनाथला आपण पाहता या स्पर्धेमध्ये एक एक सामना खेळतायत या स्पर्धेमध्ये दोनही संघ नवनाथचाही षटक फार चांगलं ठरलंय मुगाई माता मुक्पे संघासाठी देण्याची कदम आणि संदीपजी पाशीलकर यांनी बांधलेला संघ खुलात टाकलाय बॉल बॅटची पुन्हा एकदा लीडिंग एज अनिकेत पाटील लॉंग लेग मध्ये फिल्डिंग करतोय बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते या बॉल वरती देखील सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 अर्ध लक्षापर्यंत पोहोचले अजूनही इथून 23 धावा करायच्यात 23 झाल्यात अजूनही इथून 22 करायच्यात 13 बॉल शिल्लक आहेत 22 ची गरज 45 चे लक्ष होतं मी बघाशीच म्हटलं क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं नसतं लक्ष कोणतंही मोठं नसतं चुकी केली आहे फुलटॉस बॉल अनिकेत पाटील करतोय जज पकडले जाईल कॅच परंतु नो बॉलचा इशारा बीमरच्या साह्यानं नो बॉल फेकलाय क्रिकेटचा नियम क्रमांक 24 नो बॉल अतिरिक्त उंचीवरती बॉल फेकला तर ओव्हर स्टेपचा नो बॉल नियम क्रमांक 25 आपण इथे वापरण्यात येतोय आमच्या पंचांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते या दुहेरीनं 25 या अंकावरती आता 20 या धावसंख्येची गरज आहे नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल
प्रतीक कदम बॉलिंग मार्कवरती पॉइंट मध्ये कट करण्याचा प्रयत्न सूरज लोभी यांचा. निर्धाव चेंडू येतोय, निर्धाव चेंडू हवे त्या मॅच मध्ये. 11 चेंडू आणि आता 20 धाव्यांचं समीकरण आपण पाहताय. साथी स्कोरर माहिती सांगत असताना सागर भोईर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. 11 बॉल आता 20 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग न पुन्हा कमबॅक केलंय, पुन्हा रागमन केलंय मॅच मध्ये मुकाई माता मुकपे टीमनं. फिल्डिंग मध्ये बदल सातत्याने. ही मॅच फार महत्वाचे फ्रेश मॅच आपण पाहताय. ग्रुप डी मधील पहिला सामना पाहताय, जिथे आता पहिला सामना जिंकत एक मजबूत स्थितीमध्ये जायचे. या दोनपैकी एका संघाला फटका फसलाय. कॅच ड्रॉप केल्या मॅच मध्ये सूरज लोभीची. हा खेळाडूकडे भरपूर सारा अनुभव आहे आणि अशा अवस्थेमध्ये या खेळाडूला मिळालेलं जीवनदान अंतिम क्षणी, मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा ठरू शकते का या मॅच मध्ये, या पाहूयात पुढील वाटचालीमध्ये. जबरदस्त जबरदस्त बॉलिंग करतोय, कमबॅक केलाय मुकाई माता मुकपेनं. 7 हवी आहे फिल्डरची देखील या मॅच मध्ये. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सर्च मॅच स्वागत. मॅच पाहताय आपण निर्भी आणि दिविशा 11 चॅलेंजर्स यांच्या विरोधात मुगाई माता मुकपे, जिथे समीकरण आपण पाहताय 10 बॉल आता 19 धावसंख्येची गरज आहे. दहा बॉल 19 ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल गॅप मध्ये डीप मिड विकेट मध्ये चाललाय बॉल. 4 धावसंख्येसाठी येतोय. संदेशच्या बॅट मधून महत्वाचा दर्जेदार चॅलेंजर्स सुद्धा या मॅच मध्ये आहे. अजून मुगाई माता मुकपे संघ देखील या मॅच मध्ये आहे. दोनही संघांना सामना जिंकायचा आहे आणि त्या अवस्थेमध्ये सामना आहे. कोणीही इथून जिंकू शकतो. प्रयत्न फार महत्वाचे. दाखवटाप्याचा बॉल फटका फसलाय. वेगानं आलाय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अर्थातच कॅप्टन मनोज कदम न केली आहे ही चुकी, आणि क्रिकेटमध्ये चुकीला नाहीये माफी. धावा मिळतील पूर्णपणे 2. आता 8 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या करायच्या 13. मनोज कदमचे प्रयत्न असफल. कॅप्टननं थोडस निराश केलं या मॅच मध्ये. लॉंग ऑन मध्ये कॅच ड्रॉप. ज्या फलंदाजानं 2 षटकार 1 चौकार जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याच फलंदाजाची कॅच सोडणं इन मोक्याच्या वेळी फार महत्वाची चुकी. वेगवान बॉल प्रतीकचा, अक्षरशः यष्टीरक्षकाला देखील चकित करणारा बॉल. नयन दरेकर इथे बीट होतोय बॉल. जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. चांगलं यष्टीरक्षण राहिलंय नयन दरेकरचं. ज्यावेळी तो देखील चकित झाला. लाईन लेंथ कंट्रोल मध्ये होती. डिलिव्हरी अप्रतिम होती प्रतीक कदमची या मॅच मध्ये. निर्णायक बॉल या मॅच मधील. 7 बॉल 13 7 13 13 7 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. परंतु काय जबरदस्त बॉलिंगने साथ दिली या बॉल वरती. प्रतीक कदमचं षटक फार निर्णायक ठरलंय. अंतिम 6 बॉल मध्ये आपण पोहोचतोय. धावसंख्या करायची ती 13. 6-13चं समीकरण. 13 धाबा 6 चेंडू. जबरदस्त समीकरण. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल मुगाई माता मुकपे संघाच्या माध्यमातून. 4थं षटक येईल, 5वं षटक येईल प्रगतीपथावरती. अंतिम षटकाचा रोमांचक सामना पाहूया. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला.
बॉल 12 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. संदेश सेट झालाय पूर्णपणे. ही फार चांगली महत्वाची गोष्ट आहे. प्रतीक जाधवचा बॉल खुलात टाकलाय. बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. रनआउटची संधी. कलेक्शन खराब नाही दरेकरचं. आणि इथे मात्र रन मिळतील या बॉलवरती. 2-2च्या मदतीने आता 4 बॉल शिल्लक आहे. 10ची गरज. हलकीशी मिसफिल्डिंग. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते संदेशला मात्र परतावं लागेल. महत्वाचा धक्का लागलाय. महत्वाच्या क्षणी इथून आता कमबॅक आणि कमबॅक करत असताना मुगाई माता मुकपे टीमला आपण पाहताय. आणि तो षटकार आला होता आनंद लोबीच्या बॅट मधून. वासरेकोंडा प्रीमियर लीग मधील पारितोषिक अक्षरशः या स्टेज वरती बसून माननीय सुधाकर भाऊ गारे यांनी म्हटलं होतं की या बॉल वरती जर षटकार आला तर 11,000 रुपयांचा कॅश प्राइज आपण फलंदाजाला देऊ. आणि त्या 11,000चा मानकरी ठरला होता आनंद लोभी. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय एक षटकार 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. माननीय सुधाकर भाऊ गारे यांच्या वतीनं मिळालेलं पारितोषिक आपण पाहिलंय आनंद लोभीला घेताना. आणि आता या स्पर्धेमध्ये पुन्हा 2 बॉल मध्ये 7 हव्या आहेत. एक षटकाराची 7 हवी या मॅच मध्ये. आणि तिथून पुन्हा एकदा षटकारानं आनंद लोभी दाखवून देईल का आपल्या बॅट मधील दम. 2 बॉल 7. प्रतीक जाधव निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉट मध्ये बॉल खोलात टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाहीये. आता 1 बॉल 6ची गरज. सूरज लोभीचा कॅच सुटला या मॅच मध्ये. हे फार मोठं गणित आहे. 1 बॉल 7 2 बॉल 7ची गरज असताना 1 रन आली आहे. 1 बॉल आता 6ची गरज. सूरज लोभीचा कॅच सुटला या मॅच मध्ये. ही देखील महत्वाची गोष्ट. आता 1 बॉल 6 त्याच्यावरती जबाबदारी. मिळालेल्या जीवनदानाचा कित्येक फायदा उठवेल या मॅच मध्ये. परंतु प्रतीक जाधव हार मानायला तयार नाहीये. प्रत्येक बॉल योग्य त्या रीतीनं हिट केलाय लाईन वरती. आता मात्र प्रतीक जाधव आपण पाहताय षटकारासाठी किशोर धुले आणि मयूर लोबे यांच्याकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. 1 बॉल 6ची गरज. याच एडनं खऱ्या अर्थानं षटकार आला होता आनंद लोबीच्या बॅट मधून 1 बॉल 5ची गरज असताना. परंतु आज चित्र उलट आहे. सूरज लोभीला 1 चेंडूचा सामना करायचा आहे. 6 धावसंख्येची गरज आहे. प्रतीक जाधवचा बॉल फटका फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सामना जिंकलाय मुगाई माता मुकपे टीमनं. जबरदस्त कमबॅक करत या मॅच मध्ये विजय संपादित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर हार्ड लक टीम दिविशा निर्भी चॅलेंजर्स. चला नेक्स्ट मॅच लगेच आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा.
प्लेयर ऑफ द मॅच